साईडला ॲडव्हेंचर बॉईज, एका साईडला निधी स्पोर्ट. 6 ओव्हर मॅच. येस, 12 ओव्हर मॅच आणि 8 बॉलरचा वापर करावा लागेल. टोटल इनिंग दोन्ही इनिंग. चला कॉइन निधी स्पोर्ट. ॲडव्हेंचरचा कॉल आलाय, ॲडव्हेंचरच आलाय. टॉस बॉक्स मधून मनोज डोंगरी दोघांना शुभेच्छा देतात. निधी स्पोर्ट चंद्रपडा टॉस जिंकलाय. सर्वात प्रथम डिसिजन काय? फलंदाजी. बॅटिंग करायची आहे आणि आता बॅटिंग करत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये 77 धावा झाल्या होत्या. यावेळी काय टार्गेट असेल मनात? परत त्या धावा 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि मागील मॅच मध्ये रियाज ठरला मॅन ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग झाली. ॲज अ कॅप्टन म्हणून कसं कौतुक करशील? खूप कौतुक करेन. असंच म्हणजे सर्व प्लेअरने 100% द्या तरच मॅच जिंकू शकतो आपण. एकंदरीत आतापर्यंत काय अंदाज आला या खेळपट्टीचा की इथे बॅटिंग आणि बॉलिंग काय महत्वाचं आहे दोघांपैकी? बघायचं गेलं तर बॅटिंग करणारा असेल तर बॉलिंग टाकायला मजा येईल. आणि नक्कीच समोरच्या टीम मध्ये देखील चांगले तगडे बॅटर आहेत. जेव्हा तुम्ही गोलंदाजीला याल त्यावेळी कोणते 2 ते 3 विकेट लवकर आउट करण्याचा प्रयत्न असेल? बंटी असेल, आकाश असेल, अजून रोहित. खेळ तुम्हाला माहिती आहे. एकंदरीत या आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आणि नायगाव पूर्वपट्टीमध्ये असंच आयोजन व्हायला पाहिजे सर्वांचं. क्या बात आहे. दर्पण कॅप्टनचे चांगले जयेश जगदाल यांनी सांगितलं होतं की महत्वाचे विकेट कोणते असतील तर भावेश पुणेकर, दर्पण आणि एक शाहरुख. तो शाहरुख नावाचा खेळाडू आम्ही शोधतो या टीम मध्ये. कॅप्टन तिकडून जयेश जगदाले लगेच स्माइल आली त्यांच्या चेहऱ्यावरती की शाहरुख नावाचा प्लेअर कोण आहे. तर रियाजला त्यांनी शाहरुख सांगितलंय. ही माहिती आता आली आमच्यापर्यंत. यस जयेश जगदाले ओके. हो यावेळी काय बॅटला बॉल लागलाय का नाही? ओव्हर थ्रूचे रन्स असतात. बॉल झालेत 4, रन झालेत 5. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा यश अप्रतिम गोलंदाजी करतोय. ओरम असू दे, अंडरफ असू दे, बॉक्स क्रिकेट असू दे, शेवटचा बॉल. दबदबा कायम राहिला या गोलंदाजाचा. चांगला फटका इन टू द गॅप. इनफिल्डला खेळून मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या दिशेने जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषी पार येतोय. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती द ग्रेट मराठा संस्थापक चषक चौकार. 1 ओव्हर 9 रन.
चलो धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 9 धावा या धावफटकावरती लगवल्या गेल्या आहेत. एक विकेट जरूर गमावल्या निधी स्पोर्ट चंद्रपाडा या संघाने. केतन आले आजच्या दिवसात जर पाहिजे तर केतनने चांगली कामगिरी केली. पहिला बॉल जर पाहिजे तर चांगल्या पद्धतीने जरूर खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्याच बॉलवरती जर पाहिजे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. भावेश पुणेकर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रवी वाघमारे यांना आपण जरूर बघताय. रवीचा आजच्या दिवसात बॅटिंगमध्ये तेवढा चांगला खेळ आपण पाहिला नाही, परंतु गोलंदाजी तितकीच चांगली आपली जरूर रवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु भावेश पुणेकर पहिल्या मॅचमधून जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करतायत. या बॉलवरती जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग झाले, फेकी झाले, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर जयेश आहेत आणि जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु भावेश पुणेकर जर क्रीजमध्ये पोहोचले जात आहेत. या बॉलवरती फक्त आणि फक्त एक धाव आणि एकरी दाबडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 धावा या धावफटक्यावरती. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण जरूर बघतात. ऍडव्हेंचर बाय प्रस्तुत द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024. चांगला फटका या ठिकाणी देखील पाहायला मिळाला, परंतु जयेश आहेत. फिल्डिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेला दोन्ही फलंदाज वळालेत, परंतु या ठिकाणी जर पाहिलं 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या. एका बाजूला भावेश तर दुसऱ्या बाजूला रवी वेगाने धावताना दिसत आहेत. या 3 धाबडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा धाव फटक्यावरती. 3 चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत. केतन कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये आहेत. हितेची विकेट आजच्या दिवसात हितेचा देखील खेळ थोडासा खराब राहिला, कारण की सकाळ सत्रापासून जवळपास त्यांची देखील बॅटिंग चांगली झालेली नाही आहे, परंतु भावेश पुणेकरचं कौतुक करावं लागेल. सिंगल डबल वरती फोकस देत असताना या पुढचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिजे तर चांगला फटका खेळला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहता पाहता जर पाहिजे तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केले. 15 धावा धाव फटकावरती लगावल्या गेल्या आहेत. जवळपास जर पाहिजे तर 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. पुढचा बॉल हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिलाच मनसुबा बनवला होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी जर पाहिजे तर बॅट अँड बॉलचा कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही. हा बॉल जाईल डॉट. 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल केतन पवार याच्या षटकातील रवीसाठी. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न आणि यस काय चांगले रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्ष मधून होताना दिसतोय निधी स्पोर्ट चंद्रपडा या संघाच्या. आणि 3 धावाने षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9ची सरासरी गाठत असणारा टीम निधी स्पोर्ट चंद्रपडा या संघाची धावसंख्या 18 धावा या धावफटकावरती लगावले गेले. या ऐकूया डीजे शक्तीला. येऊया पुढे एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. जयेश जगदालेच्या मागे जणू काही चेंडू लागलाय की काय. सातत्याने तिथे चेंडू येतोय आणि रन्स येत आहेत. या मॅच मध्ये जास्त फ्रेम मध्ये आलाय जयेश. पुन्हा एकदा रवी आणि यशचा चांगला बॅटल पाहायला मिळेल. बंटी की रवी या ओव्हर मध्ये हा बॅटल कशा प्रकारे रंगेल पाहणार आहोत. चांगला फटका आहे गॅप मध्ये. स्ट्रेट ड्राइव्ह. 2 धावा. सेफ झोन, सेफ शॉट, गॅप शॉट. आतापर्यंत धावफलक 20 धावा. जरूर विकेट एक गेलाय. हितेश या अगोदर 2-3 वर्षा अगोदर जो परफॉर्मन्स दिसलाय ना त्या प्रकारचा या टुर्नामेंट मध्ये परफॉर्मन्स नाही. गॅप शोधलाय स्क्वेअर लेगला. बॅकफुटला जाऊन जागा बनवून इन टू द गॅप मधून अप्रतिम नटराज स्टाईल मध्ये येतो रवीच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी निधी हो बटेला. थँक्यू. काय आहे ब्रँडेड स्ट्रोक तर ब्रँडेड स्पोर्टचं देखील फार योगदान राहिले, म्हणून अंपायरच्या अंगावरती ज्या जर्सी दिसतात ब्रँडेड स्पोर्टच्या शॉप मधून आलेले आहे. पुन्हा एकदा ड्राइव्ह केलाय. चांगला फटका आहे. चेंडूला खोदून काढले इथे मात्र आता केतन या अगोदर आणखीन एक क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या दिशेने डाय मारली होती. काय जयेश जगदाले एखादी डाय मारतील या मॅच मध्ये. रन झालेत आतापर्यंत 26. 3 बॉल.
इथून हेलिकॉप्टर आणखीन एक मिसफील्ड होते आणि पाहता पाहता 2 धावा, 2 धावेला 3 धावा, 3 धावेला आता चौथ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं, मात्र 3 वरती वेट असा कॉल आला. आणखी समोर बॅकअपला जयेश जगदाले होते. 3 धावेने धावपळक 29 धावा, 4 बॉल, 2-4, 2-3 अशा प्रकारच्या धावा येत आहेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत. पुन्हा एकदा बघा जयेश जगदाळे आता तिथून चेंडू सरळ गोलंदाजाकडे गेलाय. 5 बॉल, चेंडू देखील असं वाटते घाबरलाय की काय. एका धावेने धावपळक 30, 5 बॉल, सर्व प्रकारच्या धावा येत आहे 1, 2, 3, 4 या ओव्हर मध्ये. डबल शॉट आणि इथे मात्र हा फटका नो लुक शॉट, मात्र इथे लुक्स दिलेत त्या फिल्डरने. रवीला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. 3 ओव्हर 30 धावा, 10चा रन रेट मेंटेन, 2 विकेट. निधी स्पोर्ट चंद्रपाडा टीम. स्वभावाने हाय कोयनूर हिरा, त्याला म्हणतोय गाव लोक सारा, त्याला म्हणतोय गाव लोक सारा, त्याला म्हणतोय गाव लोक सारा. हे मन मी लावू भोला साधा, दादाचा आमच्याने काही राधा, दादाचा आमच्याने काही राधा, दादाचा आमच्याने काही राधा. समाज सेवेत पुढाकार कधी न घेई तो माघार, समाज सेवेत पुढाकार कधी न घेई तो माघार. असा रूपावान दमदार मोहनबाई 1 नंबर, असा रूपावान दमदार मोहनबाई 1 नंबर, असा रूपावान दमदार मोहनबाई 1 नंबर. थँक्यू डीजे. निधी स्पोर्ट चंद्रपाडा 3 ओव्हर 30 धावा. सिद्धिविनायक संघाचं कौतुक करून चांगली खेळपट्टी पाहायला मिळते आणि संपूर्ण नेहमीच ज्या ज्या मॅचेस होतात या ग्राउंडवरती त्यांचं मोठं योगदान राहिलंय. म्हणून संपूर्ण सिद्धिविनायक टीम, प्रशांत मात्रे आणि चेतन मात्रे, एंटायर ऑल टीम आपला आभारी आहोत खेळपट्टी दिल्याबद्दल. 30 रन 3 ओव्हर, चांगली स्थिती आहे. तुषार बॅटिंग करताना देखील आणि गोलंदाज आता कमबॅक करताना दिसत आहेत. नक्कीच पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा होत्या. तिथून जर पाहिजे षटकामध्ये जवळपास 12 धावा आल्यात. बंटीचं षटक थोडंसं मागे राहिलं, कारण की त्या षटकामध्ये जर पाहिजे तर एक चौकार जो आपल्याला पाहायला मिळाला, पण तो बंटीने विकेट मिळून दिली गेली. आणि तिथून जर पाहिलं तर रवीला डगावच्या यशाने परतावं लागते, पण तो गेल्या मॅच मध्ये दर्पण देखील चांगली बॅटिंग करत होते, परंतु त्याच्या सोबतीने आता भवेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. किती धावा बनवतील पाहणं महत्वाचं राहील. 6 षटकांचा फॉर्मॅट कमी प्रमाणात अंडरम क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय, परंतु सातत्याने जर
थँक्यू. 9 बॉल मध्ये 33 धावा. दर्पण करता टाळ्या झाल्या पाहिजे. 5 षटकार आणि या ग्राउंड वरती 5 षटकार ठोकणं खाऊ काम नाही आहे. जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल पॉवर हिटिंग, फॅन्टास्टिक इनिंगला बिल्ड केलंय आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. 4 बॉल 66 धावा. आता आलाय. खास करून जयेश जगदाल यांनी सांगितलं होतं की आम्ही शाहरुखला आउट करणार. तर तो शाहरुख कोण होता? तर तो रियाज. आणि रियाज आहे. 8 बॉल शिल्लक आहे रियाजच्या माहितीसाठी. जयेश सध्या शांत झालेत. मात्र शाहरुख आलाय त्यांचा स्ट्राईक इनला. रियाज. ओ व्हाईट बॉलचा इशारा. प्रत्येक बॉलवरती हाताला चेक केला जातोय. आता बँडेज टाकले. बघूया कशा प्रकारे बॅटिंग होईल. ओ चांगला फटका खेळायचा होता. समोर चेंडू ठेवला होता. जास्तीत जास्त स्वतःला ब्लॉक करून घेतोय बॅटर. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरचा. पुन्हा एकदा आता शाहरुखला आउट केलंय. डेफिनेटली जयेश जगदाले आता खुश झालेत आणि नक्कीच कॉमेंट्री स्टुडिओ पर्यंत हात करतीलच की योच तो शाहरुख होता ज्याला रियाज नाव आहे आणि त्याला आउट करण्यात सक्षम ठरले. 5 ओव्हर 67 धावा. विकेट डाऊन. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये अमित उर्फ दुधनाथ. प्रशांत म्हात्रे यांचा आवडता प्लेयर आहे अमित दुधनाथ. स्टायलिश प्लेयर म्हणून ओळखला जातो. तेवढी स्टाईल आहे तेवढा खेळ देखील आहे या खेळाडूंमध्ये. ऑलराऊंडर. आणि प्रशांत म्हात्रे नक्कीच 1 ते 2 षटकार मारल्यानंतर काहीतरी पारितोषिक अमित दुधनाथवर लावतील. आवडता प्लेयर आहे. नो बॉल. अमित म्हात्रे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. लवकरच मला वाटते 26 जानेवारीला फिक्स डेट असते. संकेत स्मृती चषक यांनी यंदा मला वाटते 5 दिवस ती टुर्नामेंट असणार आहे. नो बॉल. पुन्हा एकदा इथे खराब गोलंदाजी होते तुषार. नक्कीच कारण की धावा भरपूर झाल्यात. निधी स्पोर्ट चंद्रपूर संघाच्या या धावा रोखण्याचा प्रयत्न आता शेवटच्या षटकामध्ये करायला हवा. परंतु सुदन पहिले 2 चेंडू वाईट. या पुढचा बॉल चांगला फटका पाहायला मिळतो. जयेश आहे. थोडीशी चुकीची फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत आणि 3री धावेचा प्रयत्न केला जातो आणि 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या स्पर्धेतील आता हायेस्ट टोटल बनवण्याचा प्रयत्न असेल टीम निधी स्पोर्ट चंद्रपडा. पुढे सरसम खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला जर पाहिलं तर गेल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं अक्षय त्याच रिझनला आउट झाले. याही मॅचला जर पाहिलं तर त्याच दिशेने आउट झाले. फलंदाज अमित. बॅक टू दी पॅव्हिलियन. चला धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचते 73 धावा. 5 गडी बाद. 5.2 चेंडू फेकून झालेत. इथून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या पहिल्या डावात आपण पाहिलं रोहित मोठा फटका जरूर खेळला होता परंतु षटकार गेला नव्हता. आता मात्र ऑनसाइडला वेगाने हवेचा वेग आहे. षटकार जाऊ शकतो का आता प्रश्नचिन्ह असेल रोहितच्या मनामध्ये. आणि नक्कीच या पहिल्या आपण पाहिलेत दर्पणच्या बॅटमधून जवळपास 5 षटकार 33 धावा त्याने 9 चेंडू मध्ये बनवल्या या मॅच मध्ये. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसला. मिस टायमिंग झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी जर झेल ड्रॉप झाले. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा या ठिकाणी ऑन द क्रीज या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 75 धावा. 5 गडी गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करता निधी स्पोर्ट चंद्रपडा. या पुढचा बॉल प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी देखील केलाय परंतु बॉल थांबणार नाही आहे. बॉल जाईल का मैदानाच्या बाहेर हे पाहणं महत्वाचं राहील. आणि येस पंचांचा इशारा आलाय. या असतील 6 धावा.
डीजे त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर असताना, परंतु हातातून चेंडू निसटून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु रोहित देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणतायत. आता मात्र जर पाहिलं तर 5.5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल या 6व्या षटकातील 83 धावा आणि आणखीन एक धावा ऍड केली जाईल. 84 धावा धाव फटकावरती. प्रश्नचिन्ह उभं राहिले. प्रतिस्पर्धी संघ जो गोलंदाजी करतोय शार्वी स्पोर्ट आणि शेवटच्या बॉलवरती षटकार. आणखीन एक धमाका मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या बॅट मधून आणि या 6 धाब्याने या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आजच्या पहिल्या दिवसात 90 आणि 91 धाव्यांचं लक्ष्य 6 षटकामध्ये टीम शार्वी स्पोर्टला कंप्लीट करावं लागेल. ग्रेट बॅटिंग भावेश पुणेकर. त्याचबरोबर जर पाहिलं तर दर्पण म्हात्रे, रोहितची चांगली खेळी आपण पाहिली गेली. रवी वाघमारे इथेच थोडेसे नाराज राहिले, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर चांगले बॅटर आले, चांगली कामगिरी केली त्यांनी आणि तब्बल या मैदानावरती आता अक्षय 6 षटकामध्ये 90 धावा होऊ शकतायत हे दर्शवलंय टीम निधी स्पोर्ट चंद्रपूर या संघाने. नक्कीच चांगला हाय स्कोर आहे. मात्र एवन जोडी रजा घेतात आणि एवन जोडी काय तर बघा ड्रेसिंग कोड देखील मॅचिंग आहे. जीन्स पॅन्ट, व्हाईट शर्ट प्रशांत म्हात्रे आणि मनोज पाटील डोंगरी, म्हणून एवन जोडी नंतर येतील प्रॅक्टिसला. थोडे रजा घेत आहेत. काय बॅटिंग राहिले. दर्पणने स्टार्ट दिला आणि तिथून मागे वळून पाहिलं नाही. सर्व प्लेयरचं योगदान राहिलंय. रवीने चांगल्या बॅटिंग केली, हितेश नंतर बाकीचे सर्व प्लेयर, फक्त शाहरुख म्हणजेच रियाज 0 वरती बाद झाले. बाकी सर्व बॅटर चांगल्या पद्धतीने चाललेत. त्यांनी केल्यात तर आम्ही देखील मारू ही संकल्पना मनामधून घ्यावी लागेल आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग पहिल्या बॉल पासून प्रहार करावे लागेल. 91 धावा जरूर आहे, मात्र 6 ओव्हर आहेत तुमच्याकडे सुद्धा आणि रोहितकडे आकाश किंवा बंटी या बॅटरकडे ती क्षमता आहे, तो ॲडव्हान्टेज आहे आणि तो एक्सपिरियन्स आहे. 91 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया डीजे शक्तीला. HM साऊंड अँड सिस्टम डीजे शक्ती. क्रिकेटचा फेमस चंद्रपडा गाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतंय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतंय नाव. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतंय नाव. मन नाही कुठला हो भेदभाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. ऍडव्हेंचर बॉईज स्पोर्ट्स संघाचा सचिन कर्णधार. ऍडव्हेंचर बॉईज स्पोर्ट्स संघाचा सचिन कर्णधार. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा 1 नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा 1 नंबर. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऍडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा आयोजित मर्यादित षटकांचे अंडरम ओपन क्रिकेट सामने द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024. चला खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची. व्हॉलंटियर्स जार न्यायचंय पाण्याचा खेळाडू कक्षामध्ये. शार्वी स्पोर्ट्स या संघाला 91 धावा विजयाकरिता लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये असेल. रवी वाघबरला आपण बघताय सकाळच्या 17 पासून लेग कटर सातत्याने हाताळत आहेत आणि लेग स्टिक सातत्याने उडवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिलाय. पहिला बॉल आपण त्याच्या माध्यमातून वाईट. पहिल्या डावाची सुरुवात जर पाहिली तर वाईटने झाली होती. याही डावाची पहिला बॉल हा वाईट जातोय. पुन्हा एकदा रवी. षटकातील पुढचा बॉल वेग तर अप्रतिम होता, परंतु ऑफस्टिक थोडासा बाहेर राहिला आणि एस गणेश साटम कित्येक वर्ष क्रिकेट देखील खेळतायत, तेवढी चांगली पंचांची भूमिका आपण पाहिले गेले आणि तेच पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 धावा धाव फटकावरती. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन स्लँड वर चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउंड चेंडू सीमा रेषे पार. 4 धावांकरिता द ग्रेट मराठा संस्थापक चषकातील चौकार.
वेलकम बॅक. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडेसे दूरवर राहिले दुधनाथ आणि त्याचा प्रत्युत्तर जर पाहिलं गेलं तर चौकार निघून जातो. 4 धावा. बंटीने चांगली सुरुवात केली. एका चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. या पुढचा बॉल हलकीशी एज लागले. बॉल चालला मागे. 1 धावा कंप्लीट केले. त्या ठिकाणी सुशील आहेत आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. आजचा पहिला दिवस अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन GTC लाईव्हचं देखील टेलिकास्ट प्रतिम पाहायला मिळते. हॅलो चला गेम इज ऑन. पुढचा बॉल जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. कुठल्याही प्रकारची संधी मैदानाच्या आतमध्ये अमित दुधनाथला दिली जात नाही. रवी वाघमारेच्या विरुद्ध पलटवार करत असताना आणखीन एक चौकार. या चंद्रपडा गावाला भाऊला चषक मानाचा ग्रेट मराठा संस्थापक ठेवलाय चषक मानाचा. बरोबर दिसले. ज्या धावेची गरज होती मैदानाच्या आतमध्ये त्या धावा येताना दिसत आहेत. 3 चेंडू फेकून झाले. धावसंख्या 12 धावा ही धावफटकावरती लगावली गेले. बंटीसाठी या पुढचा बॉल चांगला पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा बाहेर निघणारा पण त्या ठिकाणी जर पाहिजे तर ऑप्स्टिक थोडीशी वाचली गेली. अन्यथा जर पाहिजे तर थोडासा आतमध्ये जर असत तर ती उडवली देखील गेली असती. कमबॅक केले परंतु या ठिकाणी जर पाहिजे तर ऑन साइडला डीप विकेटला दर्पण मात्र आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळताना दिसतील आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल. रवी वाघमारे तयार होतील. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवर देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. अमित दुधनाचं तितकं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बॅकअप आल्या रोहितचा 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. भावेश पुणेकरचा डायरेक्ट हिट. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाचं. पहिल्या षटकात शेवटच्या बॉलवरती आणखीन एक चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. ग्रेट सुरुवात टीम शार्वी स्पोर्ट्स वाकीपाडा. थँक्यू. 1 ओव्हर 18 धाबा. पॉवर प्ले मधलं मला वाटतं सर्वात महागडं षटक आजच्या दिवसात आणि याच सरासरीने धावा जमा करू शकता तुम्ही. 19 धावा वाईटच्या 1 धावेने. फुलटॉस बॉलला दिशा दिली जाते. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. काय तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. लेझी क्रिकेट विक्रांत ठक्कर मार्फत आणि इथे मात्र सिंगलला डबल नाही तर टिबल. 91 धावांचा भला मोठा टार्गेट. एक मोठा डोंगर दिलाय. मात्र धावा चेस होतील का प्रश्नचिन्ह आहे. पार्टनरशिप 22 धावेची 7 बॉल मध्ये. पुन्हा एकदा विक्रांत ठक्करच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक रवी वाघमारे पुढे येईल. तिथपर्यंत 2 धावा. 2 धावेला आता समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावफलक पुढे आलाय 24च्या घरामध्ये. भारत सर या स्पर्धेतला आतापर्यंतचा हायस्ट स्कोर आहे. निधी स्पोर्ट संघाच्या नावावर 90 धावा केल्यात. 91चा पाठलाग करत असताना शार्वी स्पोर्ट वाकीपाडा व्हाईट बॉल आलाय आणि आतापर्यंत त्याच अनुषंगाने स्टार्ट मिळालाय. 25 धावा 8 बॉल मध्ये आल्यात. हा चांगले स्टार्ट आहे अक्षय. इथे बॅटची एज कमी पडला गेला त्या ठिकाणी. आपण पहिलं तर रवी हे कॅच ठेवणं गरजेचं होतं. स्टार्ट चांगली आहे. सुरुवात चांगली आहे. एक भली मोठी इमारत अक्षय मी म्हणेल समोर आहे. ती म्हणजे शार्वी स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमच्या आणि इथून चांगलं फाउंडेशन घातलं गेलं. ऑन साईडला चांगला फटका. मिड विकेट टीपला प्रोडक्शनला मिस्टर रवी वाघमारे आहेत. 2 धावा इथे मिळतील. त्या अनुषंगाने जी खेळी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये अक्षय ती खेळी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिली तर एक मॅच बनू शकेल. भावेश पुणेकर पुन्हा एकदा राईट चेंज.
लक्ष नव्हतं. पुन्हा एकदा थोडीशी मिसफील पुन्हा एकदा रवीकडून पाहायला मिळते. थोडंसं स्माईल भावेश पुणेकर देत आहेत. एकदा नाही तर दोनदा मी संधी निर्माण केली होती रवी, दोनदा तू चान्स गमावलास. हितेश आहे का? माफ करा. यावेळेस स्क्वेअर क्रिजर मध्ये फटका डी झोन 1D हितेश आहे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. धावा झाल्या त्या 30. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अगदी योग्य ती सरासरी 15चा करंट रन रेट जो रिक्वायर्ड रन रेट समोर आहे तोच करंट रन रेट आपण पाहतोय. अंकित इतकं वाईट नाहीये, चांगली आहे खरोखर. त्याच सरासरीने खेळत राहिलात तर या 90 धावा तुम्ही चेस करू शकाल. शेवटचे चेंडू 24 शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 61. 15.25 रिक्वायर्ड रन रेट. जी खेळी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं केली होती शार्वी स्पोर्ट्सनं, तीच खेळी आता दुसऱ्या मॅच मध्ये आपण शार्वी स्पोर्ट्सची पाहतोय. झाली नक्कीच गोलंदाजी करताना चांगला मार्क बसला त्यांना. 90 धावा केल्या, मात्र त्या 90 धावांना प्रत्युत्तर शार्वी स्पोर्ट्स चांगल्या प्रकारे देत आहे. सगळ्यात महत्वाचं काय तर अंकित 30 धावेची पार्टनरशिप. अक्षय इथे एकही विकेट नाहीये. 2 षटके पूर्ण झालेत, एकही विकेट नाहीये. 30 धावा फलकावर आणि तेच गरजेचं आहे या मॅच मध्ये. जर कमबॅक करायचं तर पार्टनरशिप आणि कॅल्क्युलेट क्रिकेट. 2 चौकार आल्यात, 3 चौकार आल्यात, मात्र जबरदस्त बॅटिंग होते आणि वारा आहे. ज्या अनुषंगाने वारा पाहिजे त्याच अनुषंगाने वारा देखील आहे. कनेक्शन व्यवस्थित झालं तर षटकार येतील. रवी महागडे षटक टाकलं होतं, बंटीने घंटी वाजवली होती आणि पुन्हा एकदा यावेळी मात्र मोठा फटका खेळत असताना पॉवर जनरेट केली. असं वाटलं षटकार जाईल का, मात्र जे लॉंग ऑनचं क्षेत्र आहे ना ते बाउंड्री लाईन पट्टा भरपूर मोठा आहे. कदाचित हा षटकार गेला असता का प्रश्नचिन्ह, मात्र पॉवर थोडीशी कमी पडली. बंटीचे नक्कीच कौतुक करेन, जबरदस्त बॅटिंग. धन्यवाद डीचे. फुल फोर्स तर केला होता अक्षय, आणि जो विचार तुझ्या मनामध्ये आहे तो विचार माझ्या मनामध्ये देखील आहे की षटकार का गेला नाहीये हेच कळलं नाहीये. रवी वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवर सुरेख एक या गोलंदाजाचं कौतुक करायचं गेलं तर आतापर्यंत ज्या मागून यष्टी गुल केलेत म्हणजे लेग ब्रेक आपण रवीचा पाहिला, आणि खास करून संबरण डिलिव्हरी सर्वाधिक रवी वाघमारे यांच्याविषयी म्हणायचं गेलं. खालूनच्या चेंडू जास्तीत जास्त खाली चेंडू बसतात रवी वाघमारे यांचे. पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या फलकावर झाली आहे ती म्हणजेच 31-31, लॉस ऑफ 1 विकेट. चांगला चेंडू आहे इथे. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावा या ठिकाणी खर्च होताना. निधी स्पोर्ट्स टॉप 6 मध्ये हा संघ प्रवेश करेल का? ऑन साईडला एलिमिनेशन या ठिकाणी कमी पडतं की पूर्ण होतं? एफर्ट अफलातून लावला होता, मात्र हवेच्या झोकात स्वारात चेंडू लँड झाला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. भावेश पुणेकर त्या ठिकाणी होते आणि भावेश पुणेकर त्या ठिकाणी अडवण्यामध्ये कमी पडले गेले. महत्वपूर्ण हा षटकार असेल, कुठेतरी संजीवनी देणारा फटका असेल. कारण पर ओव्हर तुम्हाला धावा किती करायच्यात, 90 धावा करायचे हे महत्वाचं नाही, तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला धावा किती करायची आहेत हे महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी नाईस, अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. 6 धावा षटकार. चांगला चेंडू. असं वाटलं की पडल्यानं चेंडू आत येईल की काय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 39 धावा. ऍडव्हेंचर बॉईज आयोजित संस्थापक चषक आपण पाहतोय. यावेळेस देखील बॉटमेज लागली गेली होती. सिंगल इथे कंप्लीट केला गेला. 1 न पुढे सरकतो स्कोरबोर्ड. धावा संख्या झाली आहे ती 40. ऑन साइडला पुन्हा एकदा फोर्स केलाय. फटका फसतोय. दर्पण आहे चेंडूच्या खाली. सेफ हँड. चुकी मुळीच सोडा नाहीये. आणखीन एक धक्का या ठिकाणी. धक्का क्रमांक 2. बॅटर या ठिकाणी बाद होतोय मिस्टर रोहित परतीच्या मार्गी. गॉन.
आकाश, इथे आकाशाला गवसणी घालावी लागेल. एरे रूटचा प्रवास खूप महत्वपूर्ण असेल. आकाशसाठी चांगला चेंडू, शेवट मात्र अतिशय गोड केला रवी वाघमारे यांना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर लागल्या गेले ते 40, येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 51. 18 चेंडू 51 धावा. रिक्वायर रन रेट वाढलाय म्हणजे 17 अधिक धावा, 16-17 धावा षटकामागे काढावे लागतील. आकाश आहे, रोहित आणि आकाश बंधू होते, ती जोडी फुटली गेली. आता आकाश आणि आकाशात बॉल जातील का? भावेश पुणेकर पहिला बॉल, काही चेंडू आतमध्ये आहे आणि वेट अँड वॉच करत राहिला. अंपायर देखील वेट अँड वॉच करतात. डॉट बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह ऑन साइडला, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. विक्रांत ठक्कर येईपर्यंत आतापर्यंत 2 धावा कंप्लीट. आराम के साथ फिल्डिंग होते, अति घाई आणि संकटात नाही. 2 धावेने धावफलक पुढे येते. 42 धावा. इथून कमबॅक करावा लागेल शार्वी स्पोर्ट वाकीपाडा टीमला. चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात चांगली झाली, शेवट देखील चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह, आता फिल्डर हटवला गेला तिकडून. रवी वाघमारे येतोय चेडूच्या बागे. 2 धावा, 2 धावेला 3 धावे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. 4थीचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न आता सकारात्मक होईल की नाही अजून सस्पेन्स. 4 धावा. आज हितेशचा दिवस दिसत नाहीये. या 4 धावेने धावफलक पुढे आलंय 46च्या घरामध्ये. थोडंसं लेझी क्रिकेट पाहिलं आपण अक्षय साडम. 90 धावा आहे, त्या कारणास्तव कदाचित हे क्रिकेट पाहायला मिळते की काय हे कळत नाहीये. ऑन साइडला फटका चांगला आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग रिझन वरून क्षेत्ररक्षक दर्पण येतोय. 1 धाव, 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र प्रयत्न फसला जातोय. 3री धाव काढताना या ठिकाणी मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. हा जवळजवळ 3रा धक्का. आकाश मात्र या ठिकाणी परततोय परतीच्या मार्गी. विकेट डाऊन, आउट. मोठी धावसंख्या आहे. अक्षय डुआडाय आहे, मारावे तर फटके लागतीलच. आपल्याला जर या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर, रविवारी यायचं असेल खेळण्यासाठी तर रिक्स घ्यावी लागेल, धोका पत्करावा लागेल. फटके तर खेळावेच लागतील, कारण रिक्वायर्ड रन रेट जो 15च्या घरामध्ये होता तो तब्बल 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचतो. यानुसारच नक्कीच फटकेबाजी तर करावी लागेल. विकेट जितक्या महत्वाच्या तितक्याच अक्षय धावा देखील महत्वाच्या आहेत. सूरजजी यादव यांचं आगमन झालंय. वेलकम सूरजजी यादव, आपका तह दिल से स्वागत है संस्थापक चषक 2024 में. सूरजजी यादव आपका हार्दिक स्वागत. वाईट बॉल ने एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा यावेळी स्लोवर वन, स्लोवेस्ट डिलिव्हरी पाहायला मिळते आणि ताकद जास्त बॅटरला काढावी लागेल. पुन्हा एकदा आता डॉट बॉल. इथून जर विचार केला या 4 ओव्हरमध्ये टोटल रन 49 धावा म्हणजेच चांगल्या धावसंख्या म्हणू शकतो. मात्र चेस करताना कुठेतरी बॅकफुटला दिसतोय. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज, म्हणजे 21चा रिक्वायर रन रेट झालाय. होऊ शकतात, मात्र त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल भारत सर. का होऊ शकत नाहीत? होऊ शकतायत. नाही हा शब्द काढायचाच नाही मित्र. म्हणजे प्रत्येक बॅटर नाही तर दांडा गोल्ड क्रीम बोल्ड आम ऍक्शन अफलातून आहे. कारण कधी चेंडू या गोलंदाजाच्या हातात रिलीज होईल कळतच नाही बॅटरला. सस्पेन्स गोलंदाज आहे मी तर म्हणेल. चेंडू कसा टाकतो हेच कळत नाही. बॅकहँड डिलिव्हरी सर्वाधिक आपण या गोलंदाजाची पाहतोय. मागून चेंडू टाकण्यामध्ये हा माहीर असा गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. नक्कीच काही त्यांना ठाऊक देखील नसेल की विकेट देखील गेला. विकेट गेल्यानंतर सुशीलबाईंनी वॉर्मअप केला, म्हणूनच काही गोलंदाज अगोदर वॉर्मअप करतात मग गोलंदाजी करतात. सुशील आहे का जसं नाव आहे त्याप्रमाणे हा सुशील असेल नक्कीच. लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय दीपेश. सुशील टू दीपेश. काय चेंडू टाकला गेला. अचंबित जे प्रेक्षक देखील आहेत ते देखील अरे चेंडू कधी टाकला असं अचंबित करणारा चेंडू. खरोखर हा मोठा धक्का असेल बॅटरला देखील. बॅटर तेच म्हणतो की चेंडू टाकला कधी आणि दांडी गुल झाली कधी. आणखीन एक विकेट. मिस्टर दीपेश देखील परतीच्या मार्गी, आउट. आता नवीन बॅटर केतन आलाय. केतनने जबरदस्त गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. मात्र मागील वर्षी बेस्ट बॉलर सुशीलला मिळाला होता. आता सुस्ती उडवले सुशीलने. लगातार 2 विकेट घेतलेत. हॅट्रिक
वरती आलाय. आज 2 ते 3 गोलंदाज हॅट्रिक वरती आले, मात्र हॅट्रिक साध्य झालेली नाहीये. बघूया केतन कशा प्रकारे बॅटिंग करेल. आणखीन एक लेफ्ट हँडेड बॅटर पाहायला मिळतोय. सुशील ऑन हॅट्रिक चान्स. ओ हॅट्रिक, क्या बात आहे. दर्पण मात्रेनी षटकारांचे हॅट्रिक आणि सुशील भाईने केलंय विकेटचे हॅट्रिक आणि तिन्ही स्टंप दांडी गोल बोल्ड केल्यात. वाह, जबरदस्त गोलंदाजी. लगातार 3 विकेट सुशीलच्या नावावर आहे, मात्र हा मेन विकेट आहे. जयेश जगदाले. अजूनपर्यंत सस्पेन्स होता की त्यांना शाहरुखला आउट करायचं होतं आणि निधी स्पोर्ट मध्ये शाहरुख नावाचा खेळाडू कोणता होता तर रियाज शेख. जयेश जगदाले त्याच्या या खेळाडूच्या नावावर आहे. पहिला 2 डिक्लेअर आणि पहिला चौकार या टुर्नामेंटचा कोणाच्या नावावर असेल तर जयेश जगदाले. बघूया सुशील भाईला आता कशा प्रकारे खेळेल. जयेश चांगला फटका आहे. 2 धावा. बघा अनेक बॅटर येत आहेत, दांडी गोलते, मात्र जयेश जगदाले न हार मानणारा खेळाडू आहे. अजून मॅच आहे. 40 धावाच तर पाहिजेत 8 बॉल मध्ये 8 षटकार. हो, चांगला विकेट वाचवणं हे देखील महत्वाची गोष्ट आहे भारत सर, आणि ते वाचवलंय जयेश जगदाले. म्हणून शाहरुख नावाचा खेळाडू शोधायचा होता त्याला आज. नाम में सब कुछ है. जयेश जगदाले सोडून देण्याचं काम केलं गेलं चेंडूला. षटक संपले आहेत ते म्हणजे 5 षटकांचा केले ते पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 51. अजूनही जवळपास 40 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू 40 धावा. आणि नक्कीच सकाळी देखील उल्लेख केला होता की सुरुवातीची जे पहिली मॅच होती ना, काही हीच मॅच रविवारी देखील सेमीफायनलची पाहायला मिळेल. तसंच घडेल जर या मॅच मध्ये निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ मॅच जिंकला तर पुन्हा एकदा पतू पॅकरशी ती लढत पाहायला मिळेल आणि तिथे एक संधी कोणती असेल निधी स्पोर्टला तर बदला घेण्याची. मात्र पतू पॅकर खुश असतील. अंदाज आलाय कुठे बॅकफुटला जातो निधी स्पोर्ट आणि कुठे फ्रंट फुटला आहे, तर या गोष्टीचं निरीक्षण त्यांनी देखील केलंय. चौकार आलाय. नक्कीच पहिली मॅच अक्षय खेळल्यानंतर नक्कीच दोन्ही संघांचा प्लस मायनस पॉइंट नक्कीच कळाले असतील, माहिती असतील कशा प्रकारे पतू पॅकरच्या अगेन्स्ट खेळणं गरजेचं आहे, काय चुकी घडली होती पतू पॅकरच्या अगेन्स्ट खेळताना. या सगळ्या गोष्टी आता मात्र डोक्यात फिट करायला लागतील निधी स्पोर्टच्या कॅप्टनला. धावा झाल्या त्या म्हणजे 57 धावा. फटकेबाजी सुरू आहे. थोडंसं स्माइल देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण अक्षरशः या मॅचवर पूर्णतः ताबा मिळवतोय निधी स्पोर्ट्स. नक्कीच पहिली टुर्नामेंट होती या नायगाव पंचक्रोशीतील ही, आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी आज आपल्यापर्यंत माहिती आली की 12,390 प्रेक्षक होते. आणि जसजसं संडे येईल ही 15-20-30 हजारच्या घरामध्ये नक्कीच जाईल. 4 बॉल. ऑन साईडला फटका आहे. तितका प्रेक्षक वर्ग नक्कीच पाहायला मिळेल, कारण त्या अंडरआर्म क्रिकेट जगतातील ही मानाची स्पर्धा आहे. आणि भारत सर पहिला चौकार कोणी मला जयेश जगदालेनी, आणि आजच्या दिवसातला शेवटचा बॉल कोण केलेल तर जयेश जगदाले नॉट आउट राहिलाय पहिल्या मॅच मध्ये सुद्धा, या मॅच मध्ये सुद्धा. ही खासियत आहे खेळाडूची. हार्ड लक, टफ लक, शार्वी स्पोर्ट आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपला हार्दिक आभार. दहा बॉल 33 रन ज्याने केले. 333चा स्ट्राईक रेट. वन अँड ओनली मिस्टर दर्पण म्हात्रे, ही इज द मॅन ऑफ द मॅच. तुम्ही काही गायब झालता, आम्हाला वाटलं घरा गेलं काय. मॅन ऑफ द मॅच दर्पण म्हात्रे आहेत. आणि आज वेळेवर 4:15 वाजता